हाय हॅलो नमस्कार. आज मी सुरणाची कापं करते आहे, तळते फ्राय करते आहे. त्यासाठी हा सुरण घेतला आहे. आता ह्याची पातळ पातळ कापं काढून घेते, एकदम पातळ स्लाइस असे हे सगळं काढून घेते. आणि एकदम असे पातळ स्लाइस काढते, म्हणजे ते पटकन भाजतील, कच्चे राहणार नाहीत. एवढे असे पातळ पातळ काढल्यामुळे कुरकुरीत पण लागतात आणि चांगले शिजतात पण आतून. आता हे सगळे स्वच्छ कापून घेऊन स्वच्छ धुवून घेते. पहिले कापून घेते, नंतर स्वच्छ धुते. हे बाकी पण असे कापून घेते, बाकीचे राहिले ते. एवढा सुरण कापून घेतलाय मी आणि हा एवढा ठेवून देते नंतरसाठी. एका भांड्यात मी आगळ घेते, तुम्ही लिंबू रस पण घेऊ शकता. हा एवढा आगळ घेतलाय मी. आणि हे त्यासाठी मालवणी मसाला, हळद पूड पावडर, चाट मसाला, गरम मसाला आणि हिंग हे सगळं ह्या आगळामध्ये मी मिक्स करते. हा एवढा पाव चमचा मी मीठ टाकते, कारण आगळामध्ये ऑलरेडी मीठ असतंच, त्यामुळे एवढा पाव चमचा मीठ टाकते. आता हे एक एक करून मी सगळ्या कापांना मीठ लावून हे सगळी चटणी लावून घेते. सगळ्याला लावून ठेवून देते थोडा वेळ, 15 ते 20 मिनिटं ठेवून देते. मग चांगली मुरतील त्याच्यामध्ये. ही सर्व चटणी अशी लावून घेतली. आता हे ठेवून देते मुरण्यासाठी आणि या पुढच्या तयारीला लागते. लावण्यासाठी हे तांदळाचं पीठ, रवा बारीक, तीळ हे सगळं मिक्स करून घेते आणि ओवा टाकते. हे आता सगळं मिक्स करून घेते. रवा, तांदळाचं पीठ, तीळ, सफेद तीळ आणि ओवा. तांदळाचं पीठ आणि रवा यापासून कुरकुरीत होतात चांगले, म्हणून ते मिक्स करायला लागतं. ह्याला रवा आणि तांदळाचं पीठ लावून घेते.
आणि सॅलो फ्राय करणार आहे. सॅलो फ्राय करून घेते. सर्व घालून घेतली आहे. आता झाकण मारून ठेवते. सगळे हे पलटून घेते मी. सगळे मी पलटवून घेतले आहेत. कुरकुरीत सुरणाची कापं तयार आहेत.